शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधित असलेले मांगूर मासे 4,000 किलो जप्त केला असून 4 लाख रुपयांचे मासे व 25 लाख रुपयांचा ट्रक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलाय। अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गाडगे साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, कुरकान शेख, राहुल डोके, प्रशांत राठोड, सतीश भवर, चालक उमाकांत कावडे, उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यासाठी पथक रवाना केले होते। नमूद पथक 3 मार्च 2026 रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत ट्रक क्रमांक यामध्ये केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मांगूर मासे भरून नगर मनमाड हायवे रोडवरून निमगाव बायपास रोड चौक येथून जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली। तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, उपपोलीस निरीक्षक सागर काळे व पोलीस अंमलदार यांना बोलावून निमगाव बायपास रोडवर सापळा रचून ट्रक क्रमांक WB 25M5023 हा ताब्यात घेण्यात आला। त्यामध्ये खात्री केली असता ट्रकच्या केबिनमध्ये प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचे आढळून आले। ट्रकमध्ये मिळून आलेल्या इसमांना त्यांची नावे विचारता स्वपन नियम पश्चिम बंगाल, मकबूल रौफ सरदार नॉर्थ 24 परगाना पश्चिम बंगाल, कुतुब आयुब मंडल वयवर्ष 35, मकबूल रौफ सरदार नॉर्थ 24 परगाना पश्चिम बंगाल, कुतुब आयुब मंडल वयवर्ष 35 नॉर्थ 24 परगाना पश्चिम बंगाल, मृत्युंजय मुकुंद विश्वास वयवर्ष 27 नॉर्थ 24 परगाना पश्चिम बंगाल असे असल्याचे सांगितले। सदर मासे मिराज याने पश्चिम बंगाल येथून ट्रकमध्ये भरून ते खोपोली येथील भाई पूर्ण नाव माहित नाही यांच्याकडे घेऊन जात असल्याचं सांगितलं। त्यानंतर पथकाने प्रतिबंधित माशाने भरलेला ट्रक शिर्डी पोलीस स्टेशन येथे नेऊन मत्स्य विकास अधिकारी सौ प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांच्याशी संपर्क करून ट्रकमधील माशांची खात्री करण्याकामी संपर्क केला असता सौ प्रतीक्षा पाटेकर यांना शिर्डी पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणी येऊन सदर मासे प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचा त्यांनी अभिप्राय दिला। त्यानंतर ट्रकवर व वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून सदर प्रतिबंधित मांगूर मासे खड्डा करून गाडून टाकण्यात आले। या माशांमुळे नागरिकांमध्ये कॅन्सरची व आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सदर माशांची विल्हेवाट लावण्यात आली। माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे। दिनांक 3 मार्च 2026 रोजी अहिल्यानगर पोलीस जिल्ह्याच्या हद्दीतून एक ट्रक मांगूर माशाचे बीज घेऊन छोटे पिल्ला असतात ते घेऊन जाणार असल्याची माहिती आमच्या पथकाला मिळाली होती। त्याप्रमाणे आम्ही कारवाई करून ट्रक जो आहे WB 25M5023 हा जप्त करून ताब्यात घेतला। त्याच्याबरोबर 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं होतं। स्वपन नियम डे, मकबूल रौफ सरदार, कुतुब आयुब मंडल आणि मृत्युंजय मुकुल विश्वास सर्व राहणारे पश्चिम बंगालचे आहेत आणि त्या ठिकाणाहून हे बीज घेऊन खोपोली येथे जात असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे। मांगूर मासा जो आहे मानव प्रजातीला हानिकारक असून त्यापासून कॅन्सर सारखे आजार होत असल्याने किंवा तो इतर माशांना खाऊन टाकत असल्यामुळे त्याच्यावर संपूर्ण भारतामध्ये बंदी आहे आणि अशा माशाचं जे आहे ते जोरात वाढत असल्यामुळे बरेचसे मत्स्य व्यावसायिक त्याचा वापर करून खऱ्या माशामध्ये मिक्स करून ते दिलं जातं। त्यामुळे त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे। यापूर्वी देखील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 महिन्यापूर्वी LCBने असाच एक ट्रक पकडला होता। कालच्या ट्रकमध्ये पकडलेले 4 टन मासे होते ते सर्व नष्ट करून त्यांना मातीमध्ये गाडून टाकण्यात आलेलं आहे। याद्वारे मी सर्व मत्स्य व्यावसायिकांना आवाहन करतो की मांगूर मासा हा जो पालनासाठी प्रतिबंधित असल्यामुळे कोणीही त्याची विक्री पालन करू नये आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला हेल्दी ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।